नमस्कार, मी आहे रेडिओ सिटी पुण्याचा आर.जे. केदार जोशी आणि या स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत थॅलेसेमियाबद्दल आणि यासाठीच मी इन्व्हाईट केलंय डॉक्टर विजय रामानंद यांना. सर, नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. पहिला प्रश्न, व्हॉट इज थॅलेसेमिया? थॅलेसेमिया एक रक्तातला विकार आहे जो अनुवंशिक आहे, जेनेटिक आजार आहे. म्हणजे आजच एक पेशंट मी बघितला होता, तर हजबंड वाईफ दोन्ही IT इंजिनियर आणि त्यांना माहिती होतं ते थॅलेसेमिया मायनर आहेत. पण ते डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की 25% चान्स आहे त्यांना थॅलेसेमिया मेजर म्हणून मुलगा होऊ शकतो किंवा अपत्य होऊ शकतं. त्यांनी टेस्टच केले नाही कारण रिस्क नको म्हणून. आणि त्यांना बरोबर दुर्भाग्य की त्यांना तसं मुलगी झाली. तर एकंदरीत थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे, जेनेटिक आजार आहे. कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नसतं की बाबा आहे का नाही, ते टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. बरं. आणि याचा शरीरावर काय परिणाम? थॅलेसेमिया मायनरला काही त्रास होत नाही. अमिताभ बच्चनजी स्वतः थॅलेसेमिया मायनर आहेत. पीट सॅम्प्रास होते, म्हणजे खेळाडू जे होते. झिनेदिन झिदान नावाचे फुटबॉलर खूप फेमस, त्यांना होतं वर्ल्ड कप जिंकलेले. तर अशा लोकांमध्ये तोंडावर काही दिसत नाही. मायनरला काही त्रास होत नाही. पण एक मायनरने दुसऱ्या मायनरशी लग्न केलं तर 25% चान्स आहे त्यांना मेजर हाचा मुलगा होऊ शकतो किंवा मुलगी होऊ शकते, ज्यांना 6 महिन्याच्या पुढे रक्त लागायला सुरुवात होते. रक्ताचं निर्माणच होत नाही, प्रोडक्शन फॅक्टरी बंद होऊन जाते. ओके. सर, तुम्ही मायनर म्हणालात, सो यामध्ये काही प्रकार असतात का? ते असतात तर कुठले? मायनर, इंटरमिडिएट आणि मेजर असं 30-40 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये डेव्हिड वेदरवॉल नावाचे व्यक्ती होते. तेव्हा पहिल्यांदा त्यांना तिथे दिसलं, म्हणून त्यांना समजलं की आपण काहीतरी करायला पाहिजे या मुलांसाठी. म्हणून त्यांनी 3 गट केले. मायनर म्हणजे नॉर्मल माझ्यासारखा माणूस मायनर, इंटरमिडिएट म्हणजे ज्यांना 6-7 वर्षाच्या वयावर ब्लड लागायला सुरुवात होते किंवा 4-5 वर्षाच्या वयावर, आणि मेजर म्हणजे ज्यांना 6 महिन्याच्या वयावरच रक्त बाहेरनं द्यावं लागतं, उत्पादन होत नाही म्हणून. तर असे 3 गट. बरं. सर, हा वारसाने मिळतो म्हणतात. हे कसं? आता हा जीन खरा आलाय ब्लॅक सी वरनं. बरं. म्हणजे आपला काही संबंध नाही ब्लॅक सीशी, पण आपले बरेचसे इन्व्हेडर जे आले अलेक्झांडर पासून सगळे ते घेऊन आलेत. आता हा जीन प्रकृतीने कुठल्या तरी कारणासाठी केला असेल, पण हा डिस्ट्रक्टिव्ह जीन झाला. सिकल सेल म्हणून अजून एक आजार आहे, तो पण डिस्ट्रक्टिव्ह जीन आहे. तो मलेरियामधनं वाचवण्यासाठी झाला तयार, पण मनुष्यालाच मारायला लागला, सिकल. तसंच थॅलेसेमिया पण कुठल्यातरी कारणामुळे आला असेल, पण तो येता येता असं झालं की लग्न नात्यात व्हायला लागले, त्याच्यामुळे वाढत वाढत इथपर्यंत आलंय. सर, थॅलेसेमियाची लक्षणं कुठली आणि तो कसा ओळखला जातो? थॅलेसेमिया खरा लाल पेशीचा आजार आहे. तर लाल पेशी कमी होऊन जातात. लाल पेशी कमी झाल्यामुळे आपल्याला जो त्रास होतो, म्हणजे रक्तक्षय जे होतं, म्हणजे दम लागणे, हातपाय फुलणे, जेवण कमी होणे, ग्रोथ कमी होणे. लहान मुलांची ग्रोथच होत नाही. आता ज्या पेशंटबद्दल बोललो, ती 14 महिन्याची आहे, पण दिसते ती 4-5 महिन्याची. तर ग्रोथच झालेली नाही. तर ह्यांना जर ब्लड दिलं असतं त्या मुलीला, कदाचित ग्रोथ चांगली झाली असती. पण ग्रोथ न होणे एक चिन्ह आहे. म्हणजे आई-वडिलांनी लक्ष ठेवावं. ग्रोथ होत नसेल, लहान मुलांची वाढ होत नसेल, वजनाची वाढ होत नसेल, काही खात नसेल, तर कृपया टेस्ट करून घ्या. म्हणजे असे पेशंट असण्याची शक्यता आहे. बरं. सर, थॅलेसेमिया बरा होतो का? आणि जर हो, तर मग कसा? थॅलेसेमियाला 2 प्रकारचे उपचार आहेत. एक कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि दुसरं बऱ्या करण्यासाठी. कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रक्त देणे व त्याबरोबर लोह काढण्याची लोह साठत जातं. रक्त दिल्यामुळे लोह साठत जातं. ते कमी करायला गोळी देतो, किंवा त्याबरोबरच मीच एक गोळीचा उपचार शोधला म्हणा किंवा सुरू केलं, जे 14-15 वर्षापासून. त्याच्यामुळे लोकांचं रक्त लावायचे प्रमाण कमी झालेले किंवा बंद झालेले. तो झाला कंट्रोलसाठी. क्युअर करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट आता उपलब्ध आहे. भारतात गेल्या 38 वर्षापासून चालू आहे. CMC वेल्लोर म्हणून आहे, त्या ठिकाणी पहिला 87 मध्ये झाला, तर आज 25 पर्यंत 3200 ट्रान्सप्लांट झालेले आहेत. तर त्याबरोबरच जीन थेरपी हे भारतात उपलब्ध नाही, अशी ट्रीटमेंट पण आहे, जी कदाचित येईल. अमेरिकेत उपलब्ध आहे. खूप कमी पेशंटचं केलं जातं, खर्च खूप जास्त आहे. 40 कोटीपर्यंत आहे खर्च एक पेशंटसाठी. तर ही पण ट्रीटमेंट उपलब्ध आहे बरं करण्यासाठी. बरोबर. पण ट्रान्सप्लांट पण बरं करतं, पण जीवाला धोका असतो त्या ट्रान्सप्लांटच्या प्रक्रियेत. अच्छा, बापरे! जीवनशैलीमध्ये कुठल्या पद्धतीचे बदल करायला हवेत थॅलेसेमिया पेशंट्सनी? थॅलेसेमिया मायनरनी काळजी घ्यावी, कारण डायबिटीसचं प्रमाण त्यांच्यात जास्त असतो, पित्ताशयाचे खडे जास्त होतात, म्हणून तेलकट जेवण करू नये, नियमित जेवण ठेवावं, स्ट्रेस जास्त घेऊ नये. ज्या बाकी लोकांना आजार होणार आहेत, थॅलेसेमिया मायनरला थोडं लवकर होईल. अच्छा. तर म्हणून त्यांनी काळजी घ्यावी. त्यांचं हिमोग्लोबिन थोडं कमी राहतं, म्हणून लोह घेत बसू नये, कारण लोह घेतलं की त्यांचा हिमोग्लोबिन अजून पडेल.
एक बाकी लोकांना आपण लो देऊ शकतो, पण थॅलेसेमिया मायनरनी काळजी घ्यावी. फेरेटिन नावाची टेस्ट करावी. फेरेटिन नावाची टेस्ट आहे. सगळ्यांनी केलं तर काही नुकसान होणार नाही. बरं. फेरेटिन कळतं की आपल्या शरीरामध्ये लोह किती आहे. अच्छा. लोह जर 100 पैकी आकडा येतो, 100 पैकी जास्त असेल तर आयर्न घेऊ नये, लोह घेऊ नये, लोखंडी तव्यामधल्या गोष्टी घेऊ नये, गोळ्याचे पदार्थ खाऊ नये थॅलेसेमिया मायनरनी, हे लक्षात ठेवावं. तर बाकी लोक खातात म्हणून आपण खायचं असं बिलकुल नाही करायचं. करेक्ट. नॉनव्हेज खात असाल तर मटन खूप कमी खावं, चिकन कमी खावं, कारण हे सगळ्यामधला लोह शरीरामध्ये साठतो. बरोबर. ते मायनर, माझ्यासारख्या मायनरसाठी पण उपयुक्त आहे, म्हणजे अमिताभ बच्चन सारख्या व्यक्तीला. आणि मेजरला तर हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे त्यांना तर आम्ही म्हणतो लोखंडी तव्यातल्या गोष्टी नाही, नॉनव्हेज नाही, त्याबरोबर कोरा चहा प्यायला सांगतो प्रत्येक जेवणानंतर. म्हणजे जेवणामधला जो लोह आहे तो शरीरामध्ये घुसणार नाही, कारण लोहच त्यांच्या जीवाला धोकेदायक असतो. लोह जाऊन मग हृदयामध्ये, लिव्हरमध्ये, पॅन्क्रियासमध्ये, मेंदूमध्ये, हाडामध्ये सर्व ठिकाणी जमा होऊन जातो मेजरमध्ये, आणि त्यांचं मग त्या अवयव खराब होऊन जातात. बर. येस सर, थॅलेसेमिया पेशंट्सना काय धोके उद्भवू शकतात आणि त्यासाठीची काय काळजी? थॅलेसेमिया ब्लड लावणारे थॅलेसेमिकला ब्लड मधले प्रॉब्लेम, रक्त म्हणजे एकतर HIV होऊ शकतो, हेपॅटायटिस B होऊ शकतो, हेपॅटायटिस C म्हणजे कावळे होण्याचे विषाणू होऊ शकतात. त्याबरोबर लो वाढल्यामुळे हृदय, थायरॉइड, लिव्हर, पॅन्क्रियास, डायबिटीस होणं ते कॉमन आहे, फ्रॅक्चर होणं कॉमन आहे, आणि हाईटच वाढत नाही, पिरियडच येत नाही, हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ह्याने जीवाला धोका हृदय खराब झाल्याने होतो, लिव्हर खराब झाल्याने होतो, किंवा मोठा फ्रॅक्चर झाला तर होतो. तर ह्या सगळ्यामधनं त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, त्यांनी व्यायाम नियमित करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो. बर. सर, रुग्णाने थॅलेसेमिया तपासणीसाठी जावं का? रुग्णांनी थॅलेसेमियापेक्षा मी म्हणेन जे लोक लग्न करणार आहेत किंवा जे प्लॅन करतात आपल्याला प्रेग्नन्सी करायचे, तर त्यांनी नक्कीच करावं. हजबंड वाईफ दोन्हींनी करावं, दोघांनी करायला पाहिजे. एकाकडनं येत नाही, कारण बरेचसे आम्ही असे उदाहरण बघितले ज्याच्यात नवऱ्याने बायकोला सोडून टाकलं. नवऱ्याकडनं पण गेलं, 50% नवऱ्याचं, 50% बायकोच आहे. तर असे पण किस्से होतात. तर एकंदरीत जे लग्न करणार आहेत, भावी लग्न करणारे किंवा लग्न केलं प्रेमात पडून, मग मुलं होण्या अगोदर करावं. म्हणजे ऍटलीस्ट गायनेकोलॉजिस्टला माहिती असतं की दोघंही मायनर आहेत, तर ते टेस्ट 8व्या आठवड्यात करता येतं. प्रेग्नन्सीच्या 8व्या आठवड्यात केलं तर 98% डिलिव्हरीज नॉर्मल होतात, म्हणजे करेक्ट येतात. ओके, बर. सर, पुढचा प्रश्न आहे, आता तुम्ही खाण्याबद्दल थोडंसं बोललात, सो आहारासाठी काही निर्बंध आहेत का त्यांचे? तसे पुस्तकात तर नाही, पण आम्ही सगळ्यांना आता म्हणतो कडधान्य वाढवा, मिलेट्स वाढवा, म्हणजे बाजरीची किंवा नाचणी, हे सगळ्या गोष्टी ऍड करावे. गहूचं प्रमाण खूप वाढलंय, मैद्याचं प्रमाण खूप वाढलंय, आपल्याला सगळं तळलेलं आवडतं, ते सगळ्या टेस्टी जेवणामुळे ह्यांची पण तेवढीच वाट लागते जेवढी लोकांची लागणार आहे. तर एकंदरीत त्यांना सांगतो की नियमित जेवण, स्लीप, झोप खूप महत्वाची, स्ट्रेस कमी ठेवणे हे महत्वाचं, आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, SSS म्हणू आपण, स्लीप, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्ट्रेस, हे 3 गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवलं की त्यांचं जीवन चांगलं राहतं. बरोबर. सर, जनरली म्हणतात की अशा लोकांचं आयुर्मान थोडं कमी असतं, ते खरं आहे का? आणि मग त्यासाठी मग काय? 2012-13 मध्ये ससूननीच पब्लिश केलं होतं डेटा. तर त्याच्यात त्यांनी दाखवलं की हे अशा मुलांचं नॉर्मल जीवन 13 ते 14 वर्षापर्यंत आहे त्यांच्या इथे. पण आज लो काढायची गोळी सगळ्यांना मिळतीये, तर त्याच्यामुळे आता 20-30 वर्षापर्यंत नक्कीच जगतात. पण आमच्या ज्या औषधोपचारामधले पेशंट आहेत ते 45-50 पर्यंत पण गेलेले आहेत. पण एकंदरीत असं आहे की जर रक्त बंद झालं तर लोह कमी होतं, लोह कमी झालं की आपलं जीवन वाढतं. हे सिंपल लॉजिक आहे त्याच्यातलं. बर. आणि सर, त्यांना ब्लड घेण्याची पण प्रत्येक वेळेला गरज पडते, सो हे कधी कधी आवश्यक असतं, काही ठराविक त्याचा ड्युरेशन असतं का? सुरुवात थॅलेसेमिया मेजरमध्ये सुरुवातीला 21 ते 28 दिवसात पहिला ब्लड लागतो, आणि आम्ही नॉर्मली म्हणतो 8 ते 9 ग्राम मध्ये लावा, आणि नंतर जसं वाढ होत जाते, ग्रोथ वाढते, तेव्हा कधी 15 दिवस, कधी 20 दिवस असे पण पेशंट बघितले ज्यांना 3 आणि 4 आणि 5 आणि 7 दिवसात लावायची गरज पडलेली आहे. त्याचे विविध वेगळे कारण आहेत, कारण शरीरामध्ये अँटीबॉडी तयार झाली, त्यांनी लाल पेशीला मारून टाकलं, त्याच्यामुळे लाल पेशीचं जीवन कमी झालं. उदाहरणार्थ मला आणि तुम्हाला जर रक्त चढवलं गेलं तर ते 21 दिवस आपल्या शरीरामध्ये टिकतं, हे नॉर्मल रुटीन आहे. जर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी तर लाल पेशी तयार झाली तर मग जीवन कमी होऊन जातं. तर अशा मुलांना मग द्यावं लागतं 8-9 मेंटेन करायला.
तर आणि आम्ही आता आमची एनजीओ जी आहे MVR वेलफेअर फाउंडेशन रेड क्रॉसच्या म्हणजे कोलॅबोरेशनमध्ये आम्ही एक बेकर चालवतोय रास्तापेठेत, बरं. जिथे अंदाजे 140 मुलांना आम्ही रक्त चढवतोय दर महिन्याला. अच्छा. तर हे सगळं कार्यक्रम जनकल्याण ह्या रक्तपेढी द्वारे म्हणजे आम्हाला मदत मिळते म्हणून आम्ही करतोय. हम्म, तसं अशा गोष्टी करणं कठीण काम आहे. हम्म, आणि म्हणून मी हे सगळ्या बाकीच्या गोष्टी पण करत आलोय, की माहिती पसरवणं, की पुढचे जन्म होऊ नये. कारण भारतात अंदाजे 3 लाख पेशंट आहेत. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. दरवर्षी 20,000 मुलं जन्माला येतात. तर हे ॲड होत चालले. त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ बिलकुल नाही, कारण रक्त मिळत नाही. रक्त मिळालं तर बाकी संक्रमण होतात आणि लोह वाढून त्यांचं जीवन नॉर्मल राहत नाही. हम्म. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून असं वाटतंय, की लोकांनी पहिले लग्न अगोदरच केलं असतं तर हे मुलं निर्माण झाले नसते. येस. सर, आता जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल थॅलेसेमियाबद्दल? थॅलेसेमियाबद्दल एकच सांगेन, की आजाराला भिवू नका. मायनर झाला म्हणून हार्ट अटॅक करून घेऊ नका. टेस्ट करा, काळजी घ्या. उपचार सगळ्या गोष्टींसाठी आहे आणि माहिती पण आहे आणि जास्त रील बघू नका आणि शॉर्ट्स बघू नका. त्याच्यात माहिती मिळत नाही. पाहिजे असेल आमच्याकडे या, आम्ही सगळं संपूर्ण माहिती देऊ तुम्हाला. आणि जीवनात स्ट्रेस फ्री जीवन करा. संध्याकाळी 6च्या नंतर जेवण पण करू नका. सेवन कुठल्याही प्रकारचं करू नका. मोबाईलचं पण करू नका आणि जेवणाचं पण करू नका. तुमचं जीवन एकदम चांगलं राहील. शिवाजी महाराज पण दिवसातनं एकदाच जेवायचे. ते मी पहिले पण सांगितलं होतं. तर आपल्याला 2 वेळा जेवायची 2 वेळा पण खूप झाले. आणि नाश्त्याला प्लीज जेवण पकडा. कारण मराठी माणूस प्रत्येक जेवणाला वेगळं आणि नाश्त्याला वेगळं कळतं, पण शरीराला कळत नाही. तर एकंदरीत कमी जेवा, कमी विचार करा आणि प्लीज लग्नाच्या अगोदर टेस्ट करा. पत्रिका बघू नका, पण थॅलेसेमियाची टेस्टिंग नक्कीच करा. सो आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. जर अजूनही काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.